पोलीस म्हणजे आपल्याला वाचवणारा, समाजात शांती प्रस्थापित करणारा एक कायद्याचा रक्षक अशी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असते। मात्र याच रक्षकाने जर कायदा हातात घेतला आणि सर्वसामान्य नागरिकाचं जगणं मुश्किल केलं, तर मग यांना रक्षक म्हणायचं की भक्षक असा प्रश्न निर्माण होतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेने खाकी वर्दीला पुन्हा एकदा काळिमा फासला आहे। एका निलंबित पोलीस अधिकारी ज्याच्यावर आधीच गंभीर गुन्हे दाखल आहेत, तो भर रस्त्यात एका निष्पाप कुटुंबाला अडवतो, महिलांसमोर शिवीगाळ करतो आणि मी पण पोलीसवाला आहे असं म्हणत कायद्याचा धाक दाखवून दहशत माजवतो। हा माज आणि हा धुमाकूळ पाहून तुम्हालाही संतापानावर होईल। काय आहे ही सगळी घटना जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतायत सरळ सोपं। ही घटना आहे 24 जूनची। जालना येथून लग्न आटपून छत्रपती संभाजीनगरकडे आपल्या एर्टिगा कारने येणाऱ्या श्याम बाबासाहेब भुतेकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या गाडीला करमाड हद्दीत एका कारने जोरात कट मारला। जेव्हा भुतेकर यांनी केवळ जाब विचारला, तेव्हा समोरून उत्तर दादागिरी आणि गुंडागिरीने मिळालं। कारमधून उतरलेल्या विष्णू सुरेश नानगुडे उर्फ विष्णू पाटील नावाच्या निलंबित पोलिसाने भुतेकर कुटुंबाला भर रस्त्यात शिवीगाळ करायला सुरुवात केली। जेव्हा श्याम भुतेकर यांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या निलंबित पोलिसाचा माज एवढा वाढला की त्याने थेट श्याम भुतेकर यांचा महागडा iPhone 16 हिसकावून घेतला आणि रस्त्यावर जोरात आपटून तो फोडून टाकला। एवढ्यावरच हा माज संपला नव्हता। जेव्हा श्याम भुतेकर यांची आई आणि वहिनी त्यांना वाचवण्यासाठी पुढे आल्या, तेव्हा या निलंबित पोलिसाने महिलांचाही आदर केला नाही। त्यांना धक्के मारले, शिवीगाळ केली आणि श्याम भुतेकर यांची कॉलर पकडून थेट मारहाण सुद्धा केली। स्वतः व्हिडिओ शूटिंग करत तो उलट धमकी देऊन म्हणत होता, तू समोर ये रे, मीही पोलीसवाला आहे, दाखवतो तुला। अहो विष्णू पाटील, काय दाखवताय तुम्ही? खाकीची ताकद सर्वसामान्यांवर आणि महिलांवर दाखवण्यासाठी सरकारने तुम्हाला वर्दी दिली होती का? आणि सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही तर आधीच गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे निलंबित आहात, मग कसला माज मिरवतायत? हा काही या महाभागाचा पहिला प्रताप नव्हता। एप्रिल महिन्यात याच विष्णू पाटीलने एका बिल्डरला रस्त्यात अडवून लुटले होते। मी PSI विष्णू पाटील आहे अशी धमकी देत त्याने बिल्डरची सोन्याची साखळी आणि मोबाईल हिसकावला होता आणि 40,000 रुपये उकळले होते। त्यावेळी जवाहरनगर पोलिसांनी त्याला आणि त्याच्या चालकाला अटकही केली होती। पण म्हणतात ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच राहतं। जेलमधून बाहेर आल्यावर आणि निलंबित झाल्यावर सुद्धा याच्या डोक्यातील सत्तेची आणि वर्दीची नशा उतरली नव्हती। आता करमाड पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। पण आमचा सवाल थेट प्रशासनाला आहे, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, महिलांवर हात उचलणाऱ्या आणि सर्वसामान्यांना लुटणाऱ्या पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का? अशा विकृत प्रवृत्तीचा माज वेळीच उतरवला नाही तर पोलिसांबद्दलचा उरला सुरला विश्वासही जनतेच्या मनातून उडून जाईल। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून या निलंबित पोलिसाचा खरा चेहरा आणि याचा माज संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? अशा पोलिसांना काय कठोर शिक्षा झाली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।